विठ्ठल 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 देव तुकाराम विठ्ठल 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 वेदांत बोलिला अर्थई तुकाची सादिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार अंती तुकाची निर्धार विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे थाप मारीचा 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे विठ्ठल 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 समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः करारविन्दे पदारविन्दं मुखारविन्दे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि अखवाजाला आवाज द्यावा थोडा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागी सेवक झालो सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा
यावरी न करावा वेरू यावरी न करावा जगद्गुरु तुकोबर यांच्या अभंग समितीतील नामस्मरणापूर्वी का भक्तीचं अपूर्व अद्भुत आणि विलक्षण स्वरूपाचं महात्म्य संग्रह परंपरेमध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अभंग आज मी निरूपणाला विवेचनाला निवडलेला आहे. खरं तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या वारकरी संप्रदायामध्ये सामावलेल्या परंपरेत थोड्या उपासक आणि पायिक आज आंध्रा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणापर्यंत ज्यांच्या प्रबोधनानं एक जनप्रिय संतवर्य म्हणून ज्यांचा लौकिक निर्माण झालेला आहे असे हरिभक्तीपरायण परमादरणीय परमश्रद्धेय आमचे पुरुषोत्तमजी महाराज पाटील अर्थात भुतेकर पाटील नाही का यांच्या सत्य संकल्पनेतून आणि वारकरी संप्रदायाचे एक थोर उपासक एक थोर नामधारक हरिभक्तीपरायण गुरुवर्य संजयजी महाराज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा आशीर्वादातून म्हणा भव्य दिव्य स्वरूपाचं संत चोखोबाऱ्याचं मंदिर आणि या मंदिराचा समग्र प्रकल्प या ठिकाणी त्याचं कलश आरोपण कलशारोहण हा शब्द चुकीचा आहे. कलश आरोपण कलशावर सुवर्ण कलशाचं आरोपण करणं आणि अशा प्रकारचा मोठा उत्सव आज राज्यस्तरीय महोत्सव अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये या परिसरामध्ये या छोट्याशा खेड्यामध्ये संपन्न होतोय. मला वाटतं हे मंदिर जर राष्ट्रीय मार्गावर असतं हम रस्त्यावर असतं तर आणखी याला वैभव मिळालं असतं, परंतु नाही. महाराजांची जन्मभूमी असल्यामुळे नाही का जन्मभूमीचा उत्कर्ष व्हावा, जन्मभूमीचा अभ्युदय व्हावा, समग्र विश्वात संपूर्ण भारतात सत्कीर्ती मिळावी. जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. आज मलाही त्यांनी सेवेचं निमंत्रण दिलं. आमचा नाशिक परिसर आणि पुरुषोत्तमजी महाराज एक मोठा अनुबंध आहे नाही. हजारो त्यांचे भक्त आहेत, हजारो चाहते लोक आहेत त्यांचे. विदर्भाचा हा वऱ्हाड प्रांत आणि यातलं हे बुलढाणा शहर, त्यातलं त्यात देऊळगाव, राजा तालुका आणि चिखली तालुका यांच्या मध्यावधी हे गाव आहे. दोन्ही तालुक्याला हे एक महत्त्वाचा संदर्भ आहे. आणि संत चोखोबाऱ्याचं हे मंदिर उभारणं ही वारकरी संप्रदायाची मोठी अस्मिता आहे, लक्षात ठेवा. मीराबाईनं आपल्या कन्येचंही नाव निर्मला ठेवलं. पुढे त्या संत निर्मला झाल्या आणि त्याच गावातील भगवत भक्त बंका महाराजांना त्यांनी ती दिली. खरं तर चोखोबाऱ्याच्या पत्नी
संत सोयराबाई महाराज, त्यांचे बंधू होते संत बंका महाराज. त्यांना निर्मला आईसाहेब दिल्या होत्या. संत साहित्यामध्ये बंका महाराज, सोयराबाई महाराज, निर्मला महाराज, चोखोबऱ्याचे सुपुत्र संत कर्ममेळा महाराज, चोखा महाराज, असे अनेक अभंग आहेत. पुणे विद्यापीठामध्ये माझ्या एका विद्यार्थ्यानं त्यावर डॉक्टरेट केली, संशोधन केलं. चोखोबऱ्याचं चरित्र, तत्वज्ञान, विचार, मोठी पार्श्वभूमी आहे. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात पुरुषोत्तम महाराजांसारखे संतवर्य जर जन्माला आले असते तर या भारतवर्षातले हजारो आमचे बांधव परधर्मात गेले नसते. कोणी बौद्ध झालं नसतं, कोणी ख्रिश्चन झालं नसतं. लक्षात ठेवा, फार मोठी जमेची बाजू आहे. त्या काळामध्ये जर संत चोखोबऱ्यांचं असं स्मारक भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं असतं तर कोणीही हिंदू धर्मातून बाजूला गेलं नसतं. पण आमच्याच लोकांचे आचरट प्रकार, आघावपणा, सोवळं मानण्याची पद्धती, त्यामुळे फार मोठं नुकसान झालं या धर्माचं. माझी खात्री की या मंदिर निर्माण कार्यामुळे दूर गेलेले आमचे हिंदू बांधव पुन्हा या धर्मात परत येतील अशी मला खात्री आहे. नाही का? कोण होते चोखोबराय? कोण होते बंका महाराज? कोण होत्या संत सोयराबाई महाराज, निर्मला महाराज, कर्ममेळा महाराज, चोखा मेळा बंका, जातीचे महाराज, चोखा मेळा बंका, जातीचे महार, चोखा मेळा बंका, जातीचे महार, चोखा मेळा बंका, जातीचे महार. त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी, ऐक्य त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी, ऐक्य करी. उत्तर नाही घेत का तुमच्याकडे? वारकरी संप्रदायाचा वैचारिक आहे. संत कोणत्या जातीचा आहे, जमातीचा, वंशाचा, समूहाचा हा विचार या परंपरेत नाही. मध्यंतरी माझ्या एका ग्रंथाचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं इंग्रजीत रूपांतर केलं आणि देहूमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदींच्या हस्ते त्याचं विमोचन झालं, लोकार्पण केलं आम्ही. त्यावेळेला साहेबाची माझी 7 मिनिटाची चर्चा आहे की महाराष्ट्राची मूल अस्मिता ही वारकरी परंपरेत आहे. या विश्वाचा नव्हे भारताचा अभ्युदय असेल तर देशाला गरज वारकरी परंपरेची आहे. संप्रत काळात महाराष्ट्रात अनेक संप्रदाय पंथ बोकाळलेत, परंतु महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे त्या परंपरेच्या आम्ही पाईक आहोत. जनसामान्याला जी प्रतिष्ठा मिळाली ती वारकरी परंपरेमुळे मिळाली. पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम चेअरवर मी प्रमुख असताना त्या काळामध्ये ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू बेनेडिक्ट पोप पुण्यात आले होते आणि पुण्याचे बिशप थॉमस डाबरे
याने युनिव्हर्सिटीमध्ये येऊन मला विनंती केली की पोप साहेबांना तुमच्याशी धर्मचर्चा करायची आहे. तेव्हा पोप आणि माझ्यामध्ये जी चर्चा झाली ती 1.5 तासाची इंग्रजीतली चर्चा आहे. त्या चर्चेचं टायटल असं होतं, डिग्निटी ऑफ ह्युमन बिईंग, ट्रॅडिशनल इंडियन फिलॉसॉफी आणि संत परंपरा यांनी जनसामान्य माणसाला काय या प्रतिष्ठा दिली. तेव्हा माऊलीपासून संत सोयराबाईपर्यंत मी संपूर्ण संत चरित्र त्यांच्यापुढं मांडलं. परंपरेचा त्यांच्यापुढे विचार मांडला की आमच्या परंपरेमध्ये संतवर्य वारकरी कोणत्या जातीचा आहे, कोणत्या जमातीचा आहे, वंशाचा आहे, हा विचारच नाही. खरं सांगतो तुम्हाला, जो संताच्या जातीचा विचार करील त्याच्यासारखा अधम पापीच नाही. सध्या लोकांनी जातीवर संत वाटून घेतले. कुठे भोगाल पाप हे. मूळ जो उच्चारी नरक त्यासी, मूळ उच्चारी नरक त्याशी, मूळ उच्चारी नरक त्याशी, उच्चारी नरक त्याशी. म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी, म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी, तुका म्हणे नाटवी श्री हरी. उच्चारी नरक त्याशी, मुळाचा उच्चार नरक त्याशी, मुळाचा उच्चार नरक त्याशी, मुळाचा उच्चार नरक त्याशी. का म्हणे पूर्व नाठवी श्री हरी. भक्तवर्याचं पूर्व परमात्मा जाणत नाही, आठवत नाही त्याला काही. संप्रदायाचं मूल सूत्र आहे. अजून लोकांना वारकरी संप्रदाय नीट समजलेलाच नाही. वैष्णवाची आती वर्णी जो आपण, वैष्णवांची आती वर्णी जो आपण, वैष्णवांची आती वर्णी जो आपण, वैष्णवांची आती उपजो आपण. भोगितो पतन कुंभिभाग, भोगितो पतन कुंभिभाग, भोगितो पतन कुंभिभाग. धर्मशास्त्र आहे. कावळ्याच्या विष्ठेमध्ये पिंपळाला जन्म मिळतो नाही का. म्हणून त्या पिंपळाचा कोणी धिक्कार केला का, अवमान केलाय काय. पिंपळाचा वृक्ष बघितला की प्रत्येक भाविक हात जोडतो. मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रतस्यैवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. सूत्र इथे आज मंदिरं पुष्कळ होतील, पण पुरुषोत्तम महाराजांनी ही क्रांतीचं पाऊल टाकले, लक्षात ठेवा. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेवराय यांची मंदिरं कमी नाही, पण संत चोखोबारायाचं हे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहेत. आणि वारकरी संप्रदायाची संपूर्ण अस्मिता, विचार चोखोबारायाच्या चरित्रात सामावलेली आहे. एक लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. हो, यातायाती धर्म निर्णय तो ऐसा वेदशास्त्र.
याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री निर्णय तो ऐसा वेदशास्त्री याता याती धर्म नाही विष्णुदासा 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 निर्णय तो ऐसा वेदशास्त्री निर्णय तो ऐसा वेदशास्त्री याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री निर्णय तो ऐसा तुका म्हणे याती होका तयाची भलती होका तयाची भलती होका तयाची भलती तात्पर्य संतवर्य चोखोबाराय महाराज, संत सोयराबाई महाराज, संत बंका महाराज, संत निर्मळा महाराज, त्याही बरोबर संत मेळा या शब्दाचा साहित्यशास्त्रामध्ये अपवित्र असा शब्द अर्थ आहे. पण आपल्या भक्ती ज्ञानानं ईश्वर प्रणिधान आणि भगवत शरणागतीनं ते पवित्र झाले असा त्याचा अर्थ आहे. संतवर्य शंकर महाराज आणि संतवर्य मीराबाई महाराज यांच्या पोटी संत चोखोबाऱ्यांचा जन्म झाला. संत मैपती महाराजांनी काही संदर्भ नोंदवलेले आहेत. मग तो मेहुणा राजाला झाला हा संप्रदायाचा इतिहास आहे. संपूर्ण गॅजेट्समध्ये त्या उल्लेख आहेत, पण त्यांनी उल्लेख पंढरपूरचा केला आहे. पुढे सर्व कुटुंब स्थलांतरी झालं, पंढरपुरात आलं. मंगळवेढ्यामध्ये गावकूस बांधताना भिंत कोसळली, त्यात अनेक मजूर पंढरपुरातून नेण्यात आले. त्यात महाराजही गेले होते. त्यामध्ये त्यांचं महानिर्वाण झालं. प्रभूंना जाणीव झाली. चोखोबाऱ्यांचे सद्गुरू होते संत नामदेव महाराज. परंपरा लक्षात आली पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संत मेळ्यातील एक अग्रभागी असणारे संत चोखोबार आहे. आज 500 पेक्षा अधिक अभंग या परिवाराचे आहेत. आज मुद्दाम मी जो अभंग निवडला आहे तो संत चोखोबाऱ्यांचंच मूलचरित्र जगद्गुरु तुकोबांनी प्रसिद्ध केलं आहे. तुकाराम महाराज यांनी समग्र वेदाचं मंथन केलं. शास्त्राचे अभिमत शोधली. पुराणांचे सिद्धांत पडताळून पाहिले आणि अशाकाचा एक सिद्धांताचा निष्कर्ष श्लोकापुढे मांडला. तो वारकरी पंथ आहे. विठोबाची शरण जावे
भगवान विठ्ठलाची शरणागती आणि निर्तिशय श्रद्धेनं निष्ठेनं त्याचं स्मरण करणं, भजन कीर्तन करणं. अशा पद्धतीनं संप्रदायाचं हे विचार मूल्य आहे. संत तुकोबारांनी समग्र वेदाचं मंथन केलं असं मी विधान केलं आपल्याला. खरं तर तुकोबारांची गाथा ही 4 वेदाचं निरूपण आहे. वेद या शब्दाचा अर्थ विदज्ञानी धातू. प्रकृष्ट ज्ञान म्हणजे वेद. ऋग यजु साम अथर्व 4 वेद आहेत. जटा शिका माला रेखात भज दंड रथ घन अशा मंत्र म्हणण्याच्या विकृत आहेत. उदात्त अनुदात्त स्वरित असे मंत्र म्हणण्याचे स्वर असतात. मी पंडित सातवलीकर शास्त्रींकडे वेद घोकले मला माहिती आहे. वैखरी वाणीच्या मूर्धन्य भागातून जो अच निघतो उदात्त स्वर, जिभेच्या खालून स्वर निघतो अनुदात्त, समाहार स्वरित. कल्प शिक्षा व्याकरण छंद ज्योतिष निरुक्त वेदाचे अंग आहेत. तुकारामाजांनी समग्र वेदाचं महाराजांच्या बुद्धीलाच वेदार्थ स्फुरला. आता तो का स्फुरला, कसा स्फुरला हे सांगायला वेळ नाही आपल्याला. तुकोबारांचं चरित्र हे माझ्या अभ्यासाचाच विषय, चिंतनाचा विषय आहे. मी पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टरेट केली तुकोबांच्या चरित्र आणि तत्त्वज्ञानावरच केली. आणि कोरोनामध्ये तर 1550 पानाचा 5.5 किलो वजनाचा मोठा ग्रंथ लिहिला. पुन्हा त्याचं इंग्रजीत रूपांतर पण केलं. आता त्याचं प्रकाशन आषाढ शुद्ध द्वादशीला पंढरपुरात होतं आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण, रामेश्वर भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण, पुण्याचे धर्माधिकारी. आयुष्यभर त्यांनी तुकोबाशी वैर आणि शत्रुत्व केलं. पण महाराजांचा अधिकार योग्यता कळाल्यानंतर पट्ट शिष्य झाले. म्हणून तत्कालीन कर्मण सनातनी ब्राह्मण संतापले. शास्त्री बा काय केलं तुम्ही? एका कुंब्याला तुकारामांना गुरु केला. अहो ब्राह्मणाने इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का शास्त्री बा? केवढा प्रत्यय, केवढा दोष आहे. तेव्हा रामेश्वर भट्ट ब्राह्मणांना समजून सांगतात की ब्राह्मण असं बोलू नका. तुम्ही पंडित असाल, वैदिक असाल, दशग्रंथी असाल, पण तुकोबाच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाही. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. रामेश्वर भट्ट म्हणतात तुकोबार यांच्या अभंग अमृताचा वर्षाव आहे. त्याला कोण अशुद्ध म्हणेल? अमृताची वाणी वरुषला शुद्ध, अमृताची वाणी वरुषला शुद्ध, अमृताची वाणी वरुषला शुद्ध, अमृताची वाणी वरुषला शुद्ध. करित्या शुद्ध ऐसा कोण, करित्या शुद्ध ऐसा कोण. अमृताची वाणी वरुषला शुद्ध. खरं तर ज्या कालामध्ये संत तुकोबार यांचा अवतार झाला तो काल किती विलक्षण विचित्र होता. वेद मंत्र घोकणाऱ्यांना अर्थ कळत नव्हता आणि इतरांना अधिकार नव्हता. वेद अध्ययनात न श्री शूद्रस्य अधिकार. श्री शूद्र याचा अर्थ श्री आणि शूद्र यांना अधिकार. शूद्र म्हणजे खरं तर चातुर्वर्णी भुलताप आहेत. आमचे महाराष्ट्रातले ख्यातकीर्त प्रबोधनकार, प्रभावी कीर्तनकार आमचे पांडुरंगजी महाराज शितोळे महाराज इथे उपस्थित आहेत. खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा. योग असा की त्यांचं संस्थेमध्ये पहिला क्रमांक द्यायला मीच परीक्षक होतो बरं का. आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे.
संत साहित्याचा त्यांनी साक्षीपी अभ्यास केलेला आहे. आज संशोधन, चिकित्सा, परंपरा एकत्र आली पाहिजे. हो, संत साहित्याची संशोधन पद्धती आणि अभ्यास परंपरा एकत्र आल्याशिवाय उपासक अभ्यासक एकत्र येणार नाही. आज वारकऱ्यामध्ये, साहित्यिकामध्ये जे वाद आहेत, भांडणं आहेत, ही कुठेतरी मिटवली पाहिजे ना. ज्या काळात तुकोबऱ्यांचा अवतार तो काल किती विलक्षण, चातुर्वर्ण्य भुलथाप आहे. खरे वर्ण दोनच आहेत, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर. आजही ब्राह्मणेतरामध्ये मोठा आचार्य, मोठा पंडित, मोठा महामंडलेश्वर, अगदी माझ्यासारखा द्वाराचार्य जरी झाला तरी अजून ग्रामीण ब्राह्मण काही जवळ घेऊन त्याला जेवत नाही. लाईव्ह चालू आहे, मला माहिती आहे. जी वस्तुस्थिती ती सांगितली पाहिजे. अशा पद्धतीच्या कालामध्ये तुकोबऱ्यांचा अवतार झाला. फक्त गोकणाऱ्यांना तुकोबांनी बहारबाई म्हटलं. निरुक्तामध्ये महर्षी यास्कांनी अर्थ कळत नाही अशा ब्राह्मणांना बहारबाई म्हटलं. भारम करोती इति बहारबाई, भारम होती. वेदाचे गौहर नकळे पाठ, 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 वेदाचे गौहर नकळे पाठ. वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी आहे. तुकोबऱ्यांच्या अवताराचं मूल प्रयोजन इथून सुरू झालं. वेदाचे गौहर न कळे पाठका, अधिकार लोकांना हेरा, आणि समग्र धर्म तर वेदामध्ये अंतर्भूत आहे. म्हणून महाराजांनी अट्टाहास केला. भामचंद्रावर अनुष्ठान केलं. 15 दिवस भामगिरी पाठारी वस्ती जाणं केली. वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. तुकोबऱ्यांच्या आयुष्याचा हा पूर्वार्ध आहे. सारा आयुष्य तुकोबऱ्यांचं 42 वर्षाचं आहे. तेही मी अधिक सांगितलं. आता मी संशोधक असल्यामुळे सांगतो 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचंच आयुष्य आहे. याचा पूर्वार्ध नाईन तारुण्य तुकोबांनी तीव्र वैराग्य झालं. भामचंद्र निर्जन भागात जाऊन अनुष्ठान केलं. एका घळईत एका शेळीवर बसून प्रभूचं स्मरण करू लागले. भामगिरी पाठारी वस्ती जाणं केली. वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. त्यावेळेला तुकोबऱ्यांच्या अंगाला सर्प, विंचू, व्याघ्र अंगाची झोंबणे. पिडूजी लागली सकळी का. आमच्या अंगावर भजन कीर्तनात माशी बसली तरी चल बिचल. 15 दिवस माझी साक्षात्कार झाला. 15 दिवस
दिवसा माझी साक्षात्कार झाला 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला विठोबा भेटला विठोबा भेटला महाराजांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये उल्लेख केलाय 15 दिवसामध्ये परमात्मा पांडुरंगाने त्यांना दर्शन दिलं साक्षात्कारी संत झाले पुढचं प्रमाण ऐका यावर या झाली कवित्वाची स्फूर्ती तुकोबारानं जे अभंग काव्याचं स्फुरण झालं ते साक्षात्कारानंतर तुकोबांच्या अभंग ही साक्षात्काराची स्फुरण आहेत महाराजांच्या अभंगवाणी देववाणी आहेत अर्षवाणी ऋषीची भाषा आहे महाराज म्हणता मी बोलतोय सांगतो याचा अर्थच तो आहे तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल माझा बोलतो विठ्ठल तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल माझा बोलतो तर आपण भजन कीर्तन करतो पण अभंग शैलीचं ज्ञान नाही आपल्याला मी माझ्या PhDच्या ग्रंथात तुकोबांची अभंग शैली तपासलेली आहे अभंग एक काव्यबंध असतो संत साहित्याचे जे रचनाबंध आहेत त्यामध्ये अभंग एक छंद आहे आणि काव्यशास्त्रामध्ये त्याचे अवयव आहेत धातू आहेत त्याचे उदग्राह मेलापरू अभोग अंतरा ध्रुवपद या अभंगांचे अवयव असतात तेन पद पाड बिरुद ताल स्वर अभंगांचे धातू आहेत त्याचे तालावर्तन वाक्यावर्तन समांतरण्यास अर्थाव्यक्ताचा पखवा जाणे आणि टाळ याला नियम दिलेले आहेत त्या आघातामुळे त्या चरणातील अर्थ आपोआप प्रगट होतो म्हणून सद्गुरू बंकट स्वामी महाराजांनी ज्या वारकरी चाली निबद्ध केल्या याच्या मागे पार्श्वभूमी पण आता नाविलाज आहे प्रदूषणाचा काल आहे आता हे भक्ती संगीत नाट्य संगीत सिनेमा संगीत कीर्तनात तेवढ्यावर थांबत नाही महाराज लोक डफड्यावरची गाणी म्हणायला लागले नाचच बदलले आमचा ठीक आहे पांडुरंगाला काळजी आहे या संप्रदायाची आज राष्ट्राची धर्माच्या अस्मिता वारकरी परंपरेत आहे त्या परंपरेचा पण सर्वार्थाने जतन करणं ही आपली जबाबदारी आहे प्रातपश्री गुरुदेव मामासाहेब 63, 64, 65, 64, 66 मला 4 वर्ष मामांचा सहवास मिळाला ते म्हणायचे वारकऱ्याचं कीर्तन म्हणजे ब्रेन टॉनिक जे थिओसॉफी लोक आदिव्याधीनं ग्रस्त आहेत आधी म्हणजे मानसिक आजार व्याधी म्हणजे शारीरिक आजार
शारीरिक आजार जाण्याकरता डॉक्टर वैद्य हॉस्पिटल आहे, पण मानसिक आजार जाण्याकरता ही कीर्तन आहेत, लक्षात ठेवा. आणि बहुतेक लोक हे मन बुद्धीनं आजारी आहेत, व्हायबल विचलित झालेले, काय करावं त्यांना सुचत नाही. अशा आपत्तीच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय पुढे आला पाहिजे. समाजाला यथार्थ बोध करणं ही आमची जबाबदारी आहे. कोणी मुस्लिम म्हणत नाही की आमचा मौलाना बकवास आहे, आमचं कुराण झूट आहे. कोणी ख्रिश्चन तक्रार करत नाही की आमचा बिशप काहीतरी बरळतो. आमचा जुना नवा करार मिथ्या आहेत. आज आपल्या धर्मशास्त्राविषयी, प्रबोधनकाराविषयी समाजाच्या तक्रारी, त्याची दखल घेणं काम आहे आपलं, नाही का. तुकोबऱ्यांचे अभंग हे अनुभव आहेत एक प्रकारचे. समग्र वेद तुकोबांनी आपल्या अभंगवाणीतून प्रस्तुत केला. मध्यंतरी पुण्यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण संमेलन झालं आणि कार्यकर्त्यांनी द्वाराचार्य महामंडलेश्वर म्हणून मला दीपप्रज्वलनाला नेलं. दीपप्रज्वलन झालं आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही ब्राह्मणांना आशीर्वाद द्या. मलाही थोडा संकोच वाटला, पण ब्राह्मणांना पण मला चेव आला. आवाहन केलं की कोणी ब्राह्मणाने वेदाचा मंत्र म्हणा, त्याचा अर्थ मी तुकोबांच्या अभंगात मांडतो. 1 तास जुगल झाली. तुकोबांच्या अभंग वेद आहेत. वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय आहे, पण वैदिकांना वाटतं हा संप्रदाय आपल्या विरोधात आहे. खात्री करून घ्या तुकोबांच्या अभंगांची. म्हणून माझ्या संशोधनात वेदाचा मंत्र, उपनिषदाचा मंत्र आणि तुकोबांचे अभंग असं मी संप्रेषण मांडले विद्यापीठात. क्षराक्षर वेगळा तुका भोवळीनी या की या इकडे या. चांगला आहे. ऋषिकेशला अभ्यास केलाय आमचे दौलतदासजी महाराज. आता ही सर्व मंडळी आमचीच आहे सर्व. बसा अशी इकडे बसा. इकडे 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 ते सिस्टीमवाले डायमंड आहेत आमचे. सुनील भाऊ. साऱ्या महाराष्ट्रातील महाराज लोकांना त्यांचंच आकर्षण आहे. कीर्तनकार बुवांना कार्यक्रम दिला तेव्हा सिस्टीम कोणाची आहे सांगावं लागतं. सुनील भाऊची. आता कुठे अहमदनगर जिल्हा आणि कुठे बुलढाणा जिल्हा. चांगली बाब आहे. क्षराक्षरा वेगळा. मी काय कीर्तनाला आलो नाही. या निमित्तानं परमश्रद्धेय आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात ज्यांनी हा भक्ती मार्ग पोहोचवला आहे आणि अत्यंत जनप्रिय लोकप्रिय महाराज म्हणजे आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील आहे. त्यांचे अभिनंदन घडावं आमच्याकडून की त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आम्हालाही माहिती असावी. खूप मोठी प्रक्रिया ही लक्षात ठेवा.
संत चोखबऱ्यांचं मंदिर प्रकल्प उभा करणं सोपं काम नाही. धाडस लागतं आयुष्यामध्ये. मी पहिल्यांदा सांगितलं, महाराजांसारखे विचार, संजय महाराज पाटणकर महाराजांसारखे विचार जर स्वातंत्र्यपूर्व काळात आले असते तर आमचे लाखो हिंदू लोक इतर धर्मात गेलेच नसते. आपल्याला कंटाळून गेले बिचारे. जर आम्हाला देवळात येऊ देत नाही, आम्हाला भजन कीर्तन करू देत नाही, या धर्मात तरी का राहायचं. आणि म्हणून सर्वात मोठं प्रशंसनीय, अभिनंदनीय आणि वारकरी संप्रदायाने दखल घेण्यासारखी ही प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. मी आरंभालाच्या गोष्टी मांडल्या आपल्या पुढं. तुकारामाने समग्र अभंगांचं वेदाचं मंथन करून सार काढलं. प्रस्तुत अभंग तुकोबानी ते आपल्या पुढे मांडलं. हो. वेद अनंत वैवेदाः. आता वेद अनंत आहे. वेदाचं अनंतत्व विस्तारानं मांडलं पाहिजे. मी काही एवढं विस्तार करत नाही, आपल्यापुढे थोडक्यात करायचे कारणानंतर. खरं तर महाराजांची इच्छा होती नाशिक भागातून कोणीतरी महाराज आले पाहिजे, म्हणून संपूर्ण नाशिक भागाच्या वतीनं मी प्रतिनिधी म्हणून आलो आहे बरं का. आणि आमचे समाधान महाराज हे आमच्याकडचे डायमंड संत आहेत बरं का. ते म्हणले दुसरं कोणी नको, आपले लवितकर बाबांनाच न्या. सध्या महाराष्ट्रामध्ये बाबा लोकांचं उभं पीक आहे, पण भाविक संभ्रमात आहे.
नेमकं ऐकायचं कोणाचं? श्रेण्या पडल्या कीर्तनकारांच्या, रामायणाचार्य, भागवताचार्य, शास्त्री, पंडित, वेदांती. कोणाचं ऐकायचं नेमकं? याचं उत्तर शोधलं पाहिजे. गुरुदेव मामासाहेब म्हणायचं, अशा महापुरुषाचा ऐका की ज्याच्याद्वारा तुमचं उचित होईल. हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, दासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण. तेथे पुण्य पुण्य विशेषता, पुण्य पुण्य विशेषता, तेथे पुण्य पुण्य विशेषता. जो हरिदास आहे, पंढरीचा वारकरी आहे, नामधारक संत आहे, त्याच्या मुखातून कीर्तन ऐकलं पाहिजे. नाही तर वेस्ट ऑफ टाइम आणि वेस्ट ऑफ मनी. समयाचाही अपव्यय आणि पैशाचाही अपव्यय. मग उद्धाराचं सूत्र कीर्तनात आहे. देशाला संस्कृती पाहिजे, संस्कार पाहिजे. संस्कृती आणि संस्कार देण्याचं काम हा पंथ करतो, संप्रदाय करतो. मी मोदी साहेबांना सांगितलं देहूमध्ये, आम्ही बुवाबाजीनं अंधश्रद्धा नाही आमची. कुणाला अंगार दे, नारळ दे, प्रसाद दे, उद्योग लोक आम्ही करत नाही. वैष्णवांचा माल खरा. आज देशाला 2 कलंक आहेत, व्यभिचार आणि भ्रष्टाचार. आज देशामध्ये 3.5% तरुण रक्ताने बाधित आहे. याला जबाबदार कोण? आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर महाराष्ट्र अव्वल आहे. त्यात काही बुलढाणा कमी नाही, चिखली, देऊळगाव, राजा पण कमी नाही. मी प्रतिवर्षी माघ शुद्ध एकादशी, द्वादशी 2 कीर्तन राळेगण सिद्धीला करतो. अण्णासाहेबांना 37 वर्ष झाले. रात्री कीर्तन झाले की अण्णा मला खोलीवर नेतात. खूप प्रेम आहे माझ्यावर त्यांचं. काही नाही, फायली वाचायला देतात. साऱ्या नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या फायली मी बारकाईनं वाचल्या बाबा. कठीण आहे खरं तर. आज स्वराज्याचा उद्गम या भागात झाला. बुलढाणा, शिंदखेड राजा, मातोश्री जिजाऊ आईसाहेबांचं माहेर, हा सर्व परिसर लखुजीराव जाधवांच्या आधिपत्याखालचा नाही का. स्वातंत्र्य राजा छत्रपतीनं मिळवलं, पण स्वराज्याची प्रेरणा संत तुकोबांनी त्यांना दिली. फार मोठी आपत्ती होती. ज्यांनी धर्माचं रक्षण करावे असे ऋत्विज धर्मशास्त्र सोडून यवनांची चाकरी करत होते. सर्व न्यायाधीश वेदशास्त्र संपन्न, चुकीचा न्याय द्यायचे राजांच्या दबावाखाली. हो, राजा छत्रपतीची तुकोबांनी भेट घेतली. क्षत्रिय म्हणवणारे, त्यांची दुरावस्था पाहून राजा छत्रपतीला तुकोबांनी सांगितलं, राजे काय चाललं देशात. त्या प्रसंगातले 2 अभंग आहेत. सांडोनिया हे प्रकारचं वैदिक कर्म सोडून, हो, बैसोनिया तक्ता, अन्याय पीडित लोक, निचाचे चाकर, चुकल्या खाती मार. राजे थोरबा युगाचे आश्चर्य, ब्रह्मकर्म उत्तम सार, सांडोनिया द्विजवर, दावला पीर पूजतात. राजे स्वराज्य मिळवा. छत्रपती म्हणाले, महाराज स्वराज्य म्हणजे नेमकं काय? विस्तार म्हणजे स्वराज्य नाही. स्वराज्यामध्ये रयत, प्रजा, जनता 2 गोष्टीमध्ये
अंमल झाला पाहिजे. आणि तोच विचार पुढे वारकरी संप्रदायानं आपल्या उपदेशात केला, प्रबोधनात केला. हो बरं काय, परद्रव्य पर नारी परस्त्रीचा विटाळ हे स्वराज्याचं मूल सूत्र आहे. वारकरी संप्रदायाची ती मूळ शिकवणूक आहे. देशाला संस्कृती संस्कार पाहिजे. समृद्धी आणि शिक्षण लोकांना वाचू शकत नाही. आज महाराजांनी हा जो प्रकल्प इथे आरंभ केला आहे, मंदिर परिपूर्ण झालं आहे. आणखी काही डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे. मी त्यांना इथून गेल्यावर एक 10-5 पानाचं पत्र लिहून पाठवणार आहे की ते तुम्ही काय काय राबवलं पाहिजे. नंतर बोले, आता कीर्तनात बोलण्यात अर्थ नाही. मी पुणे विद्यापीठामध्ये चेअरवर होतो. सामान्य कुटुंबातील मुलं ISPS अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील बनले. आकाशाला भिडलं शिक्षणात. समृद्धीच्या बाबतीत बोलायलाच नको आहे. आमच्या भागातून समृद्धी मार्ग गेला आहे नाही का, असा मुंबई ते नागपूर. आता आमचा भाग म्हणजे आता महाराजांना माहिती आहे, बिग बागायतदार. गुंठाभर जमीन देखील बिगर बागायती नाही. शेतकऱ्यांना एकराला 5-5 कोटी मिळाले. आणि पुणे, मुंबई, नाशिक सारख्या ठिकाणी तर गुंठा 2 गुंठे जमीन विकली. मजाच मजा होते. मी पुण्याच्या लोकांना गुंठे मंत्री म्हणतो. अरे ऐश्वर्य आहे, शिक्षण आहे, संस्कार कुठे आहे? आणि संस्कार आणि संस्कृती म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. ते बोवाबाजा नाहीत, अंधश्रद्धा नाही. वैष्णवांचा माल खरा. आज संत चोखोबऱ्याचं मंदिर महाराजांनी उभारलं इथे. हे स्व कष्टार्जित आहेत. कीर्तनकारांची, लोकांची काही जरी मतं असली, पण मी एक प्रामाणिक मत सांगतो. त्यांना मानधन रूपानं सदिच्छापूर्वक जे दिलं गेलं लोकांकडून, त्यातला पै न पै पैसा त्यांनी या मंदिर निर्माण कार्याकरता घालवला. याच्यात खरं श्रेय लक्षात ठेवा. मी आल्या विचारला, इथं मदत करणारी फार आहेत. नंबर 2 आहेत, 4-2-0 पण आहेत, नाही भरपूर आहेत. पण हे पवित्र धन लोकांनी सदिच्छेनं दिलेलं पै न पै त्यांनी या मंदिर निर्माण कार्याला घालवलं. आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची विचारधारा संत चोखोबऱ्याच्या मंदिराच्या रूपानं, या प्रकल्पाच्या रूपानं त्यांनी महाराष्ट्रापुढे ठेवली. लक्षात ठेवा की आम्ही वारकरी जो आहोत, आमचा जो संप्रदाय आहे तो जाती जमाती निरपेक्ष आहे. जळोजी मळोजी सुतार होते. राका बंका वंका हरिजन, शेकोबा वंजारी, काशीबा गुरु, नरहरी सोनार, सावतामाळी, गोरा कुंभार, विसोबा खेचर, काणोपाठक ब्राह्मण. अहो, महाराष्ट्रामध्ये एक जात जमात नाही की जिच्यात संत नाही. सोपी नाही प्रक्रिया ही. आज
14व्या शतकामध्ये, त्याच्या आधी 13व्या शतकाच्या शेवटी चोखोबाऱ्यांचा जन्म झाला. आणि हे संपूर्ण कुटुंब संत चोखोबाराय, त्यांच्या पत्नी सोयराबाई, बहीण निर्मला, तिचे पती बंका. कर्ममेळा जन्म इथे झालेला आहे त्याचा. बहिणीला निमंत्रण, वारकरी आज बरोबर निघून गेले पंढरपूरला. बाई प्रसूतीनं आणल्या. प्रभूनं चोखोबरायच्या बहिणीचं रूप घेतलं, एका अंत्यजश्रीचं. आणि मेहुण राजाला जाऊन दरवाजावर थाप मारले. वहिनी उघडा दार, हाका मारी, वहिनी उघडा दार, हाका मारी, वहिनी उघडा दार, हाका मारी, वहिनी उघडा दार, हाका मारी. बहीण धारा शारंगार, चोखोबाची बहीण झाला शारंगार, चोखोबाची बहीण झाला शारंगार, चोखोबाची बहीण झाला शारंगार. बहिणी उघडा दार, हाका मारी, बहिणी उघडा दार, हाका मारी, वहिनी उघडा दार, हाका मारी, वहिनी उघडा दार, हाका मारी. हे पंढरपुरामध्ये स्थलांतरित देवापुढे जायचे, देवळात जाण्याची परवानगी नाही. महाद्वारात जाऊन देवाला जोहार करायचे. आणि वाळवंटामध्ये या संत मेळ्यामध्ये सर्वांना आवाहन करायचं, अरे घाबरू नका, चिंता करू नका, तुम्ही कसे असा संत नामदेवांच्या दरबारात या, माऊलीच्या दरबारात या. बर काय खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे. पिटी भावे चोखा मेळा, पिटी भावे चोखा मेळा, पिटी भावे चोखा मेळा. ही वैचारिक आहे चोखोबऱ्यांच्या चरित्रातलं. त्यांची इच्छा होती की मी देवाला प्रिय व्हावा. मोठ्या गमती बाबा. चोखोबऱ्याचं चरित्र संत महिपती महाराजांनी फार बहारदार लिहिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ताहराबाद या ठिकाणी संतवर्य महिपती महाराज नावाचे साधुवर्य झाले. त्यांनी सर्व भक्तांचं चरित्र, त्या चोखोबऱ्याचं मोठं विस्तारित चरित्र आहे. संत महिपतीमुळे चोखोबराय समाजाला कळाले. निर्मला महाराज, सोयराबाई महाराज, कर्ममेळा सर्वांनी मिळून अभंग केले. नामदेवांची प्रेरणा होती. 2 कुटुंब वारकरी संप्रदायामध्ये, एक नामदेव महाराज आणि दुसरा चोखोबा महाराज. आणि म्हणून नामदेवांनी त्यांच्या अस्थिचा शोधला. देवाने सांगितलं, नामारी माझा प्रिय भक्त चोखा गेलाय, किंवा हाडं तरी घेऊन ये, अस्थि तरी घेऊन ये. म्हणून त्या अस्थि संचयन करून नामदेवराय घेऊन आले. ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी, ती त्याची अस्थि आहे. आणि प्रभू धावत आले, आपल्या पितांबरात त्या अस्थी घेतल्या आणि आपल्या महाद्वारात चरणाजवळ स्थल समाधी दिली. चोखोबऱ्यांची समाधी पंढरपुरात महाद्वारात आहेत. त्यांचं निर्वाण झालं मंगळवेढ्यात. जन्म झाला मेहुणा राजाला आणि
बराच काल वास्तव्य झालं, उपासना झाली पंढरपुरात. असा एक संप्रदायाचा इतिहास आहे, तो बारकाईनं आपण बघितला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी सूत्र वापरलं इथे. वेदाचं काय सूत्र आहे? अवघी एकाचीच विन, एकाचीच विन, एकाचीच विन, ते कैसे भिन्न, ते कैसे भिन्न भिन्न, ते कैसे भिन्न भिन्न, ते कैसे भिन्न भिन्न. वेद पुरुष नारायण, 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 वेद पुरुष नारायण. अवघी एकाचीच विन, तेथे कैसे भिन्न भिन्न, अवघी एकाचीच विन, तेथे कैसे भिन्न भिन्न, वेद पुरुष नारायण. पाठांतरात कमीच पडतो आपण, नाही का? आता मी खरं तर माझ्या अभ्यासाची व्याप्तीच मोठी आहे. आमच्या देहूकर फडाची मोठी परंपरा आहे, लक्षात ठेवा. आता याही परिसरात फड परंपरा आहेत. सद्गुरुवर्य शिरवळकर महाराजांचा फड आहेत खेड्यापाड्यात. देहूकर महाराजांचे फड आहेत या भागात. चांगली बाब आहे. संप्रदाय या लोकांनी जतन केलेला आहे, निर्दुष्ट ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. अवघी एकाचीच विन, विन म्हणजे विस्तार. तेथे कैसे भिन्न भिन्न, हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं नाहीच. वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. म्हणून तुकोबरायापासून चोखोबरायापर्यंत सर्वांनी आवाहन केलं समाजाला, माऊलीपासून. माऊलीने प्रक्रियाच केली. आता कुंभामध्ये आमचा वारकऱ्यांचा आपला आखाडा टेंट लागतात आणि कुंभामध्ये प्रत्येक भारताच्या प्रयाग असेल, उज्जैन, हरिद्वार, नाशिकला आम्ही संप्रदायाचे आखाडे लावतो. वारकरी संप्रदाय जात नव्हता, मोठा प्रयत्न झाला. आणि तिथे दुपार झाली की पुकारा होतो, आओ संत भगवान आओ. पंगत असते ना, पंगत. आता ही सर्व मंडळी आमची वैष्णवाग्रणी मंडळी आहेत. माऊलींनी सर्वांना एकत्र केलं. तत्वज्ञानाच्या 5 शाखा आहेत: द्वैती, अद्वैती, विशिष्टाद्वैती, द्वैताद्वैती, शुद्धाद्वैती. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य केवळ अद्वैती. भगवत पूज्यपाद मध्वाचार्य केवळ द्वैती. भगवत पूज्यपाद रामानंदाचार्य विशिष्टाद्वैती. भगवत पूज्यपाद निंबार्काचार्य द्वैताद्वैती. भगवत पूज्यपाद विष्णुस्वामी वल्लभाचार्य शुद्धाद्वैती. पण माऊलीने सर्वांना एकत्र केलं, सर्व जाती जमाती एकत्र केल्या. मिळविली माऊली वैष्णवांची, मिळविली माते वैष्णवा
गवांदी शब्दाचा अर्थ अन्नछत्र घातलं जातं. अन्नछत्रामध्ये आहो कोणी यावं प्रसाद घ्या. आमचे शितोळी महाराज प्रभावी आहेत, त्यांच्याकरता एक थोडासा भाग सांगणं मला काम आहे. पूर्वी जातीवार पंक्ती होत्या अशा. त्या जातीचे लोक एकत्र जेवायचे. त्याला लोक रोटी व्यवहार म्हणत. पंगत बसली की एखादा भुकेला माणूस व्याकुळ झालेला जर त्या दुसऱ्या जातीचा पंक्ती जाऊन बसला तर त्या जातीतला बुजुर्ग म्हातारा हातात काठी घेऊन उभा असायचा. कोणी परजातीत तर बसलेलं ना आपल्यात. आणि एखादा दिसला की खिंचळ जायचा, ओठ ओठ तो आमच्या जातीचा नाही, ओठ उठून द्यायचे. या करताच वारकरी पंत पुढं झाला. बैसो जीव एके ठाई, बैसो जेवो एके ठाई, बैसो जेवो एके ठाई, बैसो जेवो. एकत्र चर्चा, एकत्र चिंतन, एकत्र प्रसाद घ्यायचा ही परंपरा कुठल्याही संप्रदायात नाही, पंथात नाही. इथं सोळं ओळं नाही. सर्वांनी यावं ही शिकवणूक आहे संप्रदायाची. आणि त्याचं बेसिक आहे संत चोखोबऱ्याचं चरित्र. यारे यारे लहान थोर याचे भरत्यारी नर, करावा विचार नरगे चिंता कोणाशी. यारे यारे लहान थोर याची भरत्यारी नर, करावा विचार नरगे चिंता कोणाशी. खरं तर पुरुषोत्तम महाराजांनी एक चांगली क्लुप्ती केली. तुम्ही आज इथे सेवा करणाऱ्यांची यादी वाचा. मुद्दाम बोलवली त्यांनी, नाही तर त्यांची जी टीम आहे ती फार चांगली आहे. सर्व डायमंड मंडळी आहेत नाही का. साऱ्या महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल आकर्षण आहे. आमच्याकडे लोक येतात, महाराज पुरुषोत्तम महाराज आले पाहिजे. म्हणलं आता त्यांनाच फोन लावा तुम्ही. अवघड काम आहे. पण जे वैचारिक आहे संप्रदायाचं ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या जन्मभूमीमध्ये ही मोठी प्रक्रिया केली त्यांनी. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी. आणखी काही काळानंतर हा सर्व परिसर तुम्हाला वेगळ्या आगळ्या परिस्थितीत दिसेल. आणि ही प्रति आळंदी, प्रति देहू, प्रति पैठण नाही का, तसं ही प्रति चोखोबऱ्याचं तीर्थक्षेत्र आहे. इथे पावन होण्याची मोठी संधी आपल्याला. अन्य देवता त्यांनी बसवल्या त्या ठिकाणी, पण या मंदिराची प्रमुख देवता संत चोखोबा महाराज आहे, चोखोबा आहेत. लक्षात ठेवा. चांगले सर्व गोष्टी. वेद अनंत बोलीला संपूर्ण वेदाचं तात्पर्य असं आहे, विठोबाची शरण जावे. आता विठोबाची शरणागती, शरणागती प्रपत्ती म्हणतात त्याला. हा विठोबा नावाचा देव कोणता आहे की जो संत चोखोबऱ्याचा प्राणप्रिय आहे. चोखोबऱ्या दररोज महाद्वारात जाऊन त्या विठोबाला जोहार करायचे. जोहार मायबाप जोहार, याचा मोठा लाक्षणिक अर्थ आहे. कृष्णमूर्ती म्हणजेच विठ्ठलमूर्ती. खरं ते परब्रह्म तत्व आहे. दुर्दैवानं वारकरी संप्रदायाचे
दुर्दैवानं वारकरी संप्रदायाचे काही हडवैरी पंथ आहेत, काही घेणं नाही देणं नाही. कृष्ण भक्ती करतात पण विठ्ठल म्हटलं की बाट लागतो. अरे कृष्णमूर्ती म्हणजे विठ्ठल मूर्ती आहे. म्हणून मी महानुभाव पंथाच्या अनेक आचार्य परवरांना आवाहन केलं की तुम्ही बसा एकत्र. हे तुम्हाला आता हा भाग म्हणजे त्यांचा बालेकिल्ला आहे नाही का. कृष्णमूर्ती म्हणजे विठ्ठल मूर्ती कशी आहे मी तुम्हाला शास्त्रार्थाने सिद्ध करून दाखवलं. खरं आहे. कृष्णमूर्ती ती विठ्ठल रूपानं तो पंढरपुरात आहे. स्कंद पुराण, पद्मपुराण सर्व धर्मग्रंथ ते सांगतात. द्वारकेची अवघी संपदा घेऊन, द्वारकेची अवघी संपदा घेऊन, द्वारकेची अवघी संपदा घेऊन, द्वारकेची अवघी संपदा घेऊन, आले चक्रपाणी पंढरीशी, आले चक्रपाणी पंढरीशी, आले चक्रपाणी पंढरीशी. हजारो पुरावे आहेत. आद्य शंकराचार्य केरळमध्ये वेदशास्त्र संपन्न शिवगुरू आणि आर्यंबा यांच्या पोटी आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला, अवतरण झालं. आचार्य म्हणजे शंकर म्हणजे भगवान शंकरच होते. ते शंकरम शंकराचार्यम, स्वयं भगवान शंकर त्यांच्या रूपानं प्रगट झाले. निरीश्वरवाद आणि शून्यवादाचं खंडन केलं आणि पुन्हा धर्म त्यांनी पुनर्जीवित केला. आचार्य जेव्हा 8 वर्षाचे झाले, चतुर्वेदी 4 वेद मुखोद्गत. 12 वर्षाचे झाले, 6 शास्त्र पारंगत. 16 वर्षाचे झाले, प्रस्तांतरीवर भाष्य केलं. आणि आयुष्याच्या 32व्या वर्षी हिमालयात जाऊन समाधीस्थ झाले. देशाच्या 4ही बाजूला 4 धर्मपीठं केली. पूर्वामनाय, पश्चिमामनाय, आमनाय म्हणजे मठ, दक्षिणामनाय आणि पश्चिमामनाय. पश्चिमेकडे द्वारकापीठ, पूर्वेकडे गोवर्धनपीठ जगन्नाथपुरी, हिमालयामध्ये बद्रीनाथ जोशीपीठ आणि दक्षिणेमध्ये शृंगेरी पीठ. 4 शिष्यांना तिथे अधिपती केलं. मी त्या सांगत नाही. आणि भ्रमण करत करत आचार्य पंढरीत आले. आणि आता वारकरी विठ्ठलमूर्ती कृष्णमूर्ती म्हणतील यात नवल काय. पण आचार्यांचा अभिप्राय आहे, जगद्गुरु आचार्य म्हणतात ही साक्षात कृष्णमूर्ती आहे. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहास्यं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. नाही का. द्वारकेचे केणे आले हे चिठाया, द्वारकेचे केले आले हे चिठाया, द्वारकेचे केले आले हे चिठाया, द्वारकेचे केले आले हे चिठाया. भक्तरायाचो जवीत, पुढे भक्तरायाचो जवीत, पुढे भक्तरायाचो जवीत. तात्पर्य तो हा तीही ते हे या प्रत्यभिज्ञावाचक पदाचा अर्थ तो आहे. तर्कशास्त्रामध्ये स्मृती ज्ञान, अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. ते स्मृती ज्ञान, हा ही हे अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. आणि तो हा तीही ते हे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. कृष्णमूर्ती म्हणजे विठ्ठलमूर्ती सांगण्याकरताच माऊली म्हणतात तो हा विठ्ठल बरोबर ती उभी मूर्ती विटेवरी. कृष्णमूर्ती आणि कृष्ण म्हणजे विठ्ठल हे सूत्र निवृत्तीनाथ महाराज म्हणतात माझ्या कानामध्ये सांगितलं. गैनाथ महाराजांनी सांगितलं ते मला. बा निवृत्ती कृष्ण म्हणजे विठ्ठल बरं का. निवृत्तीचे गुज विठ्ठल
माहीत आहे, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? भारतीय तत्वज्ञानामध्ये ब्रह्म परब्रह्म अशा संज्ञा आहेत. आता महाराष्ट्रात 99% बुवा असे आहेत कीर्तनकार की त्यांना कागदावर ब्रह्म लिहिता येत नाही. मला हा जोडायचा का हला मग जोडायचा हाच माहीत नाही. अष्टाध्यायी वाचा आपण. विरुद्ध ब्रह्मनाथ ब्रह्म निर्देशाय व्यापासुरा ब्रह्म म्हणता म्हणजे ज्या वस्तूला देश काल वस्तू परिचित नाहीत, सजाते विजाते स्वगत भेद नाही अशी परिचित रहित भेदशून्य वस्तू म्हणजे ब्रह्म. म्हणून पांडुरंग ही मूर्ती अशी ती कुणी घडवलेली बसवलेली नाही. ठीक आहे, बरं प्रमाण बरोबर आहे तुमचं. तया मुखाप्रती किडी पडू नाही का? ठीक आहे, पण सूत्र मला असं पाहिजे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभू, उगवले बिंब अद्वैत स्वयंभू, उगविले बिंब अद्वैत स्वयंभू, उगवले बिंब अद्वैत स्वयंभू. हे सुलभ विठ्ठलराज, हे सुलभ विठ्ठलराज, आप हे सुलभ विठ्ठलराज. उगवले बिंब गुढता या मूर्तीची. म्हणून पंढरपुरामध्ये मी 4 चातुर्मास केले, 63, 64, 65, 66. पंडित प्राण धारूरकर शास्त्रींकडे मला फार कळत नव्हतं तेव्हा. ते विठ्ठल शब्दाची उत्पत्ती सांगायची. विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृणाती. ती विठ्ठला ही गूढ मूर्ती आहे, अपुरा मूर्ती आहे. अध्यात्मज्ञानी जे पतित आहे, मूढ आहे, मूर्ख आहे, अशा पतितांचा उद्धार करतो म्हणून विठ्ठल. पतित पावन म्हणून विठ्ठल. किंवा विशेषण लसितम ठसितम इति विठ्ठला. एक 10 मिनिटात कीर्तन सोडणारी, घाबरू नका. मी हो, आमच्या समाधान माझाने मला सांगितलं आहे पंगत आहे पुढे. बरोबर आहे, पण ही पंगत म्हणजे काय साखरपुड्याची लग्नाची मेजवानी नाही. सप्तातली पंगत म्हणजे काय असते? ब्रह्मरस करू भोजन पंगती, करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ. श्रुतीनं वेदानं वर्णन केलेलं आहे पांडुरंगाचं. श्रुती वेद जयागाती असं म्हटलंय. श्रुती म्हणते नेती नेती. तेव्हा गुढता या मूर्तीची माझं PhDचं संशोधन करताना काही मुलाखती माझ्या ग्रंथात मी नोंदवलेल्या आहेत. त्यात पंढरपूरच्या एका म्हाताऱ्या मूर्तिकाराची मुलाखती, त्याचं वय वर्ष 96 आहे. मी त्याला विचारलं, बाबा मला विठ्ठल मूर्तीबद्दल काही सांगता का? त्यांनी हंबाडाच फोडला. काय बोलू, काय सांगू महाराज, आम्ही पिढ्या पिढ्या पंढरीत राहतो. माझ्या 4 पिढ्या पंढरपुरातच आहे आणि माझ्या आयुष्याची 80 वर्ष मी देवाच्या मूर्ती घडवतो महाराज. दररोज दिवसातून 4 वेळा मंदिरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतो. पण भल्या पहाटे जावे तर मूर्ती बालमूर्ती दिसते. दुपारी नैवेद्याला जावं तर मूर्ती तरुण वाढते. सायंकाळी दर्शन घ्यावं तर मूर्ती शिनलेली थकलेली दिसते. पुन्हा रात्री दर्शनाला जातो शेजारतीला तर मूर्ती वृद्ध वाढते. सकाळी जातो उत्सुकतेनं तर पुन्हा बालमूर्ती. बाल अवस्था, तरुण अवस्था, शिनलेली थकली, विविध अवस्थेमध्ये दर्शन घडतं मला देवाचं. बरं, मी मूर्तिकार आहे. या मूर्तीसारखी तंतोतंत मूर्ती घडवण्याचा माझा अनेक वर्षापासूनचा प्रयत्न आहे, पण मी तशी मूर्ती घडवण्याचा खूप प्रयत्न करतो. पण माझं काही ना काही परिमाण चुकतं. उंची तरी चुकते, जाडी तरी चुकते, रुंदी तरी चुकते. अवघड काम आहे, लक्षात घ्या. गुढता आहे या मूर्तीची. एकदा मूर्तीला काहीतरी आजार झाला. सोलापूर गॅझेटिसमध्ये या घटनेची नोंद आहे. ही भाकड कथा नाही.
जे आजकालचे कीर्तनकार सांगतात तसं मी बोलणारा बुवा नाही. जे शास्त्रात आहे प्रक्रियेत ते मांडलं पाहिजे. एकदा या मूर्तीला काहीतरी आजार झाला आणि श्री विठ्ठल मूर्तीच्या नाभीतून घाण पाणी वाहू लागलं. सारं पंढरपूर घाबरलं. काही अरिष्टता येणार नाही ना. काही केल्या देवाच्या बिंबीचं पाणी थांबे. त्याने अनेक अभिषेक पूजा यज्ञ अनेक धार्मिक अनुष्ठानं केली, पण काही केल्या देवाचा रोग थांबेना. पंढरपूर घाबरलं. कारण जेव्हा जेव्हा स्वयंभू स्थानामध्ये काही चमत्कार घडतो तेव्हा देशात अरिष्ट आल्याचा एक संकेत आहे, नाही का? त्या काळात पंढरपुरामध्ये प्रल्हाद महाराज बडवे नावाचे साधुवर्य होते, जगद्गुरु तुकोबांच्या समकालीन. त्यांच्याही मूर्ती स्वप्नात गेली आणि सांगितलं की पंढरपुरामध्ये रामा सुगंधी नावाचा भक्त आहे, त्याच्याकडे जर मला औषध आणा बरं वाटेल. आणि दुसऱ्या दिवशी प्रल्हाद महाराजांनी ही घटना ब्राह्मणांना सांगितली. देवाचे जे उपचार करणारे ब्राह्मण आहेत, पुजारी पूजा करतात, बेनारे आडनावाचे ब्राह्मण मंत्र म्हणतात, परिचारक नावाचे ब्राह्मण पूजेची सामुग्री आणून देतात, गरम पाणी काय लागेल ते. डिंगरे नावाचे ब्राह्मण देवाला आरसा दाखवतात. हरिदास नावाचे ब्राह्मण एकाच वेळेला सर्व ब्राह्मण एकत्र यायचे. पूर्वी देवापुढं भजन करायचं, जो तो ज्याचं त्याची जबाबदारी पाळायचा. बडवे नावाचे ब्राह्मण पैसे गोळा करत नाही का, दक्षिणा. आमचे संतवीर रामदास बाबा मनसुख होते, फार प्रहार करायचे. त्यांना सांगितलं अरे रामा सुगंधी नावाचा भक्त आहे, त्याच्याकडे जाऊन औषध आणू. सारे ब्राह्मण असू लागले, म्हणजे रामा सुगंधी कोण औषध देव बाटला तर. 16 वळ्याचा काळ, रामा सुगंधी हरिजन होते. प्रल्हाद महाराज म्हणाले अरे वैद्याची जातपात विचारात घेऊ नका, चला. अत्याग्रह झाला म्हणून सर्व ब्राह्मण पुजारी सर्व लोक रामा सुगंधीच्या घरी आले. पंढरपुरामध्ये रामा सुगंधी नावाचे भक्त होते. भक्तमाल ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आहे. रामा सुगंधी भजन करत बसले होते. अरे काय भजन करतो, देवाला आजार झाला काहीतरी औषध दे. देवाला आजार झाला म्हणल्यानंतर त्याने हंबरडाच फोडला. काय झालं म्हणे देवाला, काही कळत नाही म्हटले. देवाच्या नाभीतून बिंबीतून घाण पाणी वाहत. त्यांनी लगेच डोळे झाकले, प्रभूचं स्मरण केलं. लक्षात आलं आणि पोट धरून धरून हसू लागले. ब्राह्मण चिडले, अरे भक्त म्हणवतो देवाला आजार झाला ना हसतोय म्हणले तू. हो म्हणे पुढे चाला पुढे चाला, औषध घेऊन येतो. ब्राह्मणानं वाटलं बरं झालं, वैद्य सापडला, औषधही मिळालं. सर्व लोक देवळात आले नाही. संत रामा सुगंधी औषध घेऊन देवळात गेले आणि सर्वांच्या देखत ते औषध त्याने देवाच्या बिंबीत भरलं. आणि चमत्कार असा, पाणी व्हायचं ताबडतोब थांबलं. ते औषध दुसरं तिसरं काही नव्हतं, वारकऱ्यांचा प्रिय बुक्का. संतवर्य निवृत्ती बाबा वक्त्यांनी मुक्ताबाई चरित्रामध्ये त्याची नोंद करून ठेवली बघा. अशी गुणता या मूर्तीची. शरणागती म्हणजे प्रपत्ती, त्याला वारी म्हणतात. गुरुदेव मामाशाही वारी वारकऱ्याचा अर्थ निष्पन्न करायचे. वारीम करोती, नुसती अर्जार करणारा वारकरी नाही,
खांद्यावर पता काय भजन कीर्तन करतो, मुद्रा लावतो, तो ठीक आहे. खरा वारकरी कोण? मूळ शब्द वारीकर आहे. सर्वस्व देतो तो वारकरी. शरणागती म्हणून पंढरपुरात वारकरी गेले की महाद्वारा जाऊन लोटांगण घालतात. पांडुरंगापुढे जाऊन कान धरून नाचतात. दोन प्रक्रिया जरी कळाल्या तरी वारकरी पंथ कळा. लोटांगण घालणारी वारकरी वेगळे आणि डायमंड वेगळे बरं का. त्यांना भीती वाटते, लोक हसले तर, कपडे खराब झाले तर. ते वारकरी होते आमचे नागनाथ भाऊ वारकरी, कारभारी वारकरी, महिना वारकरी. शेवटपर्यंत महाद्वारात गेले की चोखोबरायापासून लोटांगण घालायचे. सर्वस्व देणं, काया वाचा मन, जीवे भावे झालो दास, नाही आज संसारा. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. त्याला शरणागती म्हणलं. विठोबाशी शरण जावे म्हणजे त्याला सर्वस्व द्यावं. निष्ठेनं श्रद्धेनं त्याचं स्मरण चिंतन करणं. श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे भजनात. भजसेवा आत्मसाक्षात्कारा करता तुकोबाने भजन केलं आणि लोक कल्याणाकरता कीर्तन केलं. आम्ही भजन कीर्तन का करतो, कशा करता करतो, ज्याने त्याने खात्री करून घ्या, असा त्याचा अर्थ आहे. तुकोबांत समग्र वेदाचंही तात्पर्य आहे. महाराजांनी समग्र शास्त्राचा शोध घेतला. 6 शास्त्र ऐकून आपली न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. तुकोबांचा अभ्यास मोठा. किती मोठा? पाहिली पुराणे दर्शने म्हणजे शास्त्रे. आता प्रत्येक शास्त्रात काय लिहिलं ते सांगून तुमचा वेळ घेत नाही मी. हा अभंग सांगायला मला कमीत कमी 1 आठवडा पाहिजे. त्यातला फक्त संक्षेप आपल्या पुढे मी मांडला. माझ्या आयुष्यातलं फार मोठं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मला वाटलं. माझी 57, आता माझं 73 ओलांडलं आहे, पण 57 वर्षाची कारकीर्द म्हणजे माझी अभ्यास साधना, चिंतन साधना आहे. संत चोखोबऱ्याचं भव्य दिव्य मंदिर पाहून या प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर काहीतरी संप्रदायामध्ये चमत्कार घडणार आहे, संप्रदायामध्ये काहीतरी क्रांती घडणार आहे याची मला चाहूल लागली. आणि या क्रांतीचे पहिले प्रणेते ठरले आमचे पुरुषोत्तमजी महाराज पाटील आणि त्यांना प्रेरणा आणि आशीर्वाद देणारे गुरुवर्य हरिभक्तीपरायण संजयजी महाराज पाटणकर. गुरु शिष्य असे पाहिजे बरं का. तरी शिष्य त्यांनी
मला सांगितलं आमच्या गुरुदेवांची आज्ञा आहे तुम्ही यावं. नाहीतर हे गुरु हे शिष्य गुरवा बहवा संती शिष्यवित्तापहरका. दुर्लभ हो सद्गुरुदेवी. शिष्याना योग्य मार्गदर्शन करणारे सद्गुरू दुर्लभ आहे. हे मंदिर हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आता इथे आता कलशारोपण होणार आहेत आणि मला कळलं की हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहेत. सोपी बाब आहे काही. मग तेव्हा पाटणकर महाराज आणि पुरुषोत्तम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आणि निळोबाऱ्यासारखं सार्थक होणार आहे बरं काय. गुरु शिष्य पण सिद्धीने हा गुरु शिष्य पण सिद्धी शास्त्राची जी अभिमत आहे तुकोबाने पडताळून बघितली आणि निर्णय दिला. सकल शास्त्रांचा विचार सकळ शास्त्रांचा विचार सकळ शास्त्रांचा विचार सकळ शास्त्रांचा विचार सर्व शास्त्राणी विचार्यश्य पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नम ध्यायो नारायण सदा. सर्व शास्त्रांचं ते अभिमत आहे. ते तुकोबाने खात्री करून घेतली त्याची. शेवटी तुकोबाऱ्या म्हणतात जे धर्मशास्त्र आहेत त्याला पुराण म्हटलंय. पुरा परंपरा वक्तिम पुराणम. त्याला सर्ग प्रतिसर्ग विसर्ग वंशानुचरितम परंपरा ज्याच्यात अभिव्यक्त होतात ती धर्मशास्त्र म्हणजे पुराण आहे. 18 पुराण आहेत एकूण. विश्वकल्याणाकरता महर्षी व्यासांनी त्याची रचना केली. त्या संपूर्ण पुराणांचं तात्पर्य तुकोबाऱ्या संतात आहो वेदानं जे सांगितले जे शास्त्राने मान्य केलं तेच शेवटची चाल आता ही 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी
शरण जावे जावे विठोबाशी शरण जावे कमाने हात येत कमाने हात विठोबाशी शरण जावे विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा हरी जय जय ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा गेले का 5 मिनिटं? वेदानंद बोलिला जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या या अभंग समितीवर यथाशक्य मी विवेचन करण्याचा प्रयत्न केलाय. संप्रदायाचं तत्वज्ञान विचारशक्ती या अभंगात सामावलेली आहे. संत चोखोबऱ्याचं चरित्र व्यक्तित्व त्याचा या विश्वाला परिचय घडावा या पवित्र आणि उदात्त हेतूनं खरं तर हा मंदिर प्रकल्प उभा राहिलेला आहे. विस्तीर्ण जागा आहेत. अनेक गोष्टी इथे गुरुवर्य संजय महाराज आमचे महाराष्ट्रातले आज ख्यातकीर्त आणि संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचं मोठं आकर्षण आहे. खरं आहे, लोकांना मातृभक्ती त्यांनी शिकवली. ठीक आहे, संप्रदायाच्या काही चाकोऱ्या आहेत, पण काही कार्य ही चाकोरीच्या बाहेर राहूनही करावं लागतं. जनसामान्याला तीव्र मातृभक्ती घडावी. आई बाप यांच्याविषयी एक अस्मिता निर्माण व्हावी. आईचं हृदय लोकांना कळावं. आणि म्हणून महाराजांनी खरोखर आपल्या अमोघ प्रभावी वाणीनं संपूर्ण महाराष्ट्रातला, नुसता महाराष्ट्र नाही, बृहत महाराष्ट्र, पूर्वीचा महाराष्ट्र, आंध्रा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, वारकरी संप्रदाय हा आजही पंढरपुरामध्ये तेलंगणातून दिंड्या येतात, पालख्या आंध्रातून येतात, मध्य प्रदेशमधून येतात, गुजरातमधून येतात. संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या अमोघ वाणीनं खूप समाधान, आनंद दिला. आणि तरुण जे युवा पिढी आहेत त्याचं मोठं आकर्षण म्हणजे आदरणीय आमचे पुरुषोत्तमजी महाराज आहेत. त्यांनी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प इथे उभा केला. आणखी बऱ्याच गोष्टी इथं त्यांना करायच्या आहेत, पण समाज हे काही एकट्याचं नाही. आता मंदिर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं योग्य रीतीनं बांधलं आहे. आणि मंदिर पाहून तर मी बेहोश झालो आहे. लक्षात ठेवा, आनंदाने बेहोश झालो आहे. असं मंदिर उभं करणं सोपं काम नाही. आणि संत चोखोबऱ्याची मूर्ती प्रधान देवता इथे, अन्य संत जरी असले पण या प्रकल्पाचं नाव संत चोखोबऱ्यांचं मंदिर भाग. हा परिसर चोखोबऱ्यांचा असल्यामुळे आज संत निर्मला, संत बंका महाराज, संत सोयराबाई महाराज, कर्ममेळा हा मोठा परिवार, 500 अभंग या परिवाराचे आहेत. सर्वांचे मिळून जसे नामदेव महाराज त्यांचा परिवार यांनी सर्व मिळून अभंग केले. राहिलेले तुकोबा
सर्वांनी पूर्ण केले, म्हणजे 5,60,32,000 तुकोबांचे अभंग. ही 4,500 अभंगाची गाथा म्हणजे भजनाची वही फक्त. हजारो गाथा मंदिरं होतील एवढी तुकोबऱ्यांचे अभंग आहेत. आता ते सर्व संशोधन मांडत बसलो तर काही ना थोडं वेगळे वाटायचं, पण तसं नको आहे. प्रचंड आहे तसं. या खरं तर वारकरी संप्रदाय हा जाती जमाती निरपेक्ष मी पहिल्यांदाच पार्श्वभूमी म्हणली सर्व, आणि म्हणून एक अस्मितेचं प्रतीक. आणि इथून पुढे तरी मी खात्रीला एक सांगतो, चोखोबऱ्याचं मंदिर पाहून थोडंसं वैषम्य वाटलं. मुद्दाम मेहुणा राजाला मी दर्शनाला गेलो होतो. माझ्या मनात आकर्षण होतं की आपण मूळ स्थानात जिथे जन्म झाला तिथे जाऊन यावं, परंतु मोठी दुर्दशा मला तिथे दिसली. आता घरी गेल्यानंतर महाराजांना जे मी पत्र लिहिणार आहे तसंच पत्र मुख्यमंत्र्यांना, इथल्या आमदार खासदार त्यांना पण लिहिणार आहेत की तुम्ही सर्वांनी मिळून वारकऱ्यांच्या विचारानं मूल स्मारकाला राष्ट्रीय स्मारक बनवा. लक्षात तो सांगण्याचा माझा अधिकार आहे, कारण जगातील भारतातील साधू संन्याशांनी मला द्वाराचार्य केले. द्वाराचार्य म्हणजे मी जगद्गुरू नाही, जगद्गुरूंची ज्ञानभक्ती परंपरा चालवणारे आचार्य असा अर्थ आहे. द्वारा म्हणजे ज्ञानभक्तीची परंपरा. आमचे द्वाराचार्य राजेंद्रदासजी महाराज आहे, माझे मित्र आहे, ते मलुक पीठाचे आचार्य आहेत. वारकऱ्याचे एकच द्वार आहे, विठ्ठलनाथ द्वारा. ही भारतातील साधू संन्याशांनी मान्य केली. 52 द्वारापैकी एक द्वार आहे. त्या द्वारा जिथे कुंभ भरतो तिथे समस्त ध्वजापुढे भाट ओरडायचे, कोणी हजर नसायचं. माऊली आचार्य होते, रिक्त राहिलं पद आणि ते माझ्या गळ्यात घातलं. आता माझी जबाबदारी आहे. आचार्य या शब्दाचा अर्थ अचिनोती शास्त्रार्थम आचरस्थापयत्यपि स्वयमप्याचरत्यस्तु आचार्येति स्मृतः. ही उज्ज्वल गौरवशाली परंपरा पुढे नेणं काम आहे आपलं. वारकरी संप्रदाय हा उज्ज्वल संप्रदाय आहे. ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेचं एक शक्ती केंद्र म्हणून इसरूळ मंगरूळ इसरूळ मंगरूळ इसरूळ गाव राहिलं नाही, हे श्री क्षेत्र इसरूळ झालं आहे बरं का. श्री क्षेत्र इसरूळ आणि संत चोखोबऱ्यांचं हे स्मारक मंदिर, भव्य दिव्य मंदिर. आता उत्सव झाला की महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आकर्षण असेल की आपल्याला आता गेलं पाहिजे, दर्शन केलं पाहिजे, काही सेवा केली पाहिजे. या प्रकल्पाकरता अजून महाराष्ट्रातून काही कोणी फार आर्थिक सेवा केली नाही, पण त्या इथून पुढे तो ओघ वाढला पाहिजे. आता हे काही सोपं काम नाही. हे महाराष्ट्रातील तमाम आता चॅनल चालू आहेत. सर्वांना सांगतो की हे वारकऱ्यांच्या अस्मितेचं मंदिर आहे, श्रद्धेचं एक शक्ती केंद्र आहे. आणि या परिसरात वराड परिसर आहे, हा वराड प्रांत आहे, हा विदर्भाचा भाग आहे. आता विदर्भच आहे सर्व हा, पण त्यातल्या त्यात वराड, त्यातलं हे आता महाराजांचा जन्म देऊळगाव राजा तालुक्यात, पण हे मंदिर चिखली म्हणजे बॉर्डरवर आहे. तसं काही फरक नाही आहे. या निमित्तानं आपण सर्वांनी काया वाचा मनाने यात सहभाग करा, नित्यनेमाने दर्शन करा. चोखोबऱ्यांचा पुण्यतिथीचा दिवस पंचमी आहेत. प्रत्येक वद्य पंचमीला आपल्या आपल्या गावावरून दिंडी सोहळा घेऊन चोखोबऱ्यांच्या दर्शनाला येत चला. आणि त्यांचा जो मुख्य दिवस आहे वैशाख वद्य पंचमीचा, महाराजांचा पुण्यस्मरण म्हणजे एक प्रकारचा जो उत्सव आहे. इसवी सन मला वाटतं 1338 नाही. आता त्यांच्या जन्माची नोंद सापडत नाही. मी खूप बाडं शोधले इथं येण्यापूर्वी, मला काही सापडलं नाही. पण वडिलांचं नाव सापडलं, आईचं नाव सापडलं, सर्व परिवाराची माहिती मिळाली. आणि
आज हे मंदिर, हा प्रकल्प आणि संप्रदायामध्ये त्यांचं झालेलं योगदान याची सुवर्ण अक्षराने नोंद करण्यासारखा प्रसंग आहे. लक्षात ठेवा. अशी प्रेरणा, अशी सद्बुद्धी चोखोबऱ्याचं मंदिर उभारण्याची महाराष्ट्रात कोणत्याही महाराजाला झाली नाही. ती त्यांना प्रेरणा झाली आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन सफल आहे, सुफल आहे असं मी मानतो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो. मित्रते कुळ पावन तो दे, मित्रते कुळ पावन तो देश, मित्रते कुळ पावन तो देश, मित्रते कुळ पावन तो देश, मित्रते कुळ पावन तो देश. निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. भजन आमच्या नाशिक परिसरातली परंपरा आहे. जसं आता तुम्ही मुक्ताबाईला मुक्ताबाईचं दुसरं भजन आहे, पैठण भागात गेला की भानुदास एकनाथ भजन आहे, तसं आमच्याकडे असं भजन आहे. बरं का, माफ करा मला, एकच परंपरा आहे तशी. सेवा आटोपली आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं जगद्गुरु तुकोबांचा विचार करून ही सेवा संत चोखोबऱ्याच्या चरणी समर्पण करूया. तुकाराम
अवतार धरून भेटे ते लोके पावन